नमस्कार मित्रांनो, वर्दी महाराष्ट्राची जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. आजचा व्हिडिओ महाराष्ट्र अग्निशमन दल प्रवेश 2026-27 संदर्भात अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच तुम्ही 10वी पास किंवा पदवीधर असाल तर सरकारी नोकरीची स्वप्न पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण फायरमॅन कोर्स आणि फायर ऑफिसर कोर्सबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तरुण होतकरू तरुणी उमेदवारांकरिता जे आपले भविष्य अग्निशमन सेवेमध्ये बनवू इच्छितात त्यांच्याकरिता महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी दरवर्षी हा पाठ्यक्रम आयोजित करत असतं. तसंच अग्निशामकसाठी 6 महिने व अधिकारी पाठ्यक्रमासाठी 1 वर्ष असा कालावधी असतो. सार्वजनिक व औद्योगिक अग्निशमन सेवेमध्ये संधी मिळावी यासाठी हा पाठ्यक्रम आयोजित केला जातो. तसेच अग्निशमन सेवेची वाटचाल बघता त्याचप्रमाणे उंच इमारती, हॉस्पिटल्स, मॉल्स, मल्टिप्लेक्स व औद्योगिक क्षेत्रात अधिकारी यांची मोठ्या प्रमाणात मागणी असून प्रशिक्षणार्थी प्रशिक्षित केले जातात. तसेच याची प्रवेशाची जी पात्रता आहे, अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे, त्यास मराठी भाषा येणे गरजेचे आहे. तसेच अग्निशामक फायरमनसाठी 18 ते 23 वर्ष आणि ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रथम दिवशी उमेदवाराचे वय 18 वर्ष पूर्ण पाहिजेत. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासाठी वयाची 5 वर्ष शिथिल असणार आहे. तसेच फायरमॅन ऑफिसरसाठी 18 ते 25 वर्ष आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी 5 वर्ष शिथिल असणार आहे वयामध्ये. तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाती, मागास प्रवर्गाकरिता मागासवर्गीय EWS, SEBC उमेदवारांकरिता वयामध्ये 3 वर्षाची शिथिलता. या पदांसाठी जी महत्त्वाची शैक्षणिक पात्रता आहे ती फायरमन पदासाठी मान्यताप्राप्त संस्थेतून मराठी विषयासह पहिल्या प्रयत्नात किंवा SSC मध्ये कमीत कमी 50% खुल्या प्रवर्गासाठी, तसेच 45% अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग ECBC, EWS उमेदवारांकरिता आहे. तसेच फायर ऑफिसरसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण, 50% खुल्या प्रवर्गासाठी आणि 45% अनुसूचित जाती जमाती, विशेष मागास प्रवर्ग ECBC, EWS साठी आहे. तसेच फायरमन पदासाठी जी शारीरिक पात्रता पाहिजे आहे, पुरुष उमेदवारांकरिता उंची 165 सेंटीमीटर, वजन 50 किलो, छाती 81 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर फुगवून आवश्यक आहे. तसेच फायर ऑफिसरसाठी देखील तीच आहे. महिला उमेदवारांकरिता उंची 157 सेंटीमीटर आणि वजन 46 किलो. तसेच या भरती करिता वैद्यकीय मापदंड तसेच फिजिकली फिटनेस चांगल्या प्रमाणावर पाहिजे. अर्जदाराचे डोळ्यांनी रंगहीन नसून चष्म्याशिवाय 6x6 चष्म्याची दृष्टी असणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे कानाचे आसन, घशाचे आसन, कोणत्याही प्रकारचे आजार नकोय. त्वचेचा आजार असन, सपाट पाय, गुडघे टेकलेले, रक्तवाहिनी फुगणे, तिरकट डोळे, शारीरिक व्यंगत्व नसावे, मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया झालेली नसावी, ऐकू न येणे किंवा बोलताना अडथळा न येणे अशा कोणत्याही प्रकारचा आजार नसला पाहिजे.
तसेच याची ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची कार्यपद्धती 15 जुलै 2026 पासून ते 15 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरणे चालू यायचे. तसेच ज्या लिंकवरून तुम्ही अर्ज भरणार आहे ती लिंक आहे www.mahafireservice.gov.in. तसेच अर्ज भरताना महत्त्वाच्या सूचना आहे. जाहिरात व्यवस्थित वाचणे आणि ज्या पाठ्यक्रमासाठी अर्ज करतात त्याच्या अटी शर्ती व्यवस्थित तपासून घेणे. स्वतःबद्दल पूर्ण माहिती असेल, शैक्षणिक माहिती असेल, वैद्यकीय माहिती असेल, ईमेल ID अर्जामध्ये बरोबर टाकणे. परीक्षा शुल्क जो आहे तो फायर अग्निशामक पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी 600 रुपये, तसेच फायर ऑफिसर पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी 750 रुपये, तसेच जे राखीव प्रवर्ग आहे अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, मागास, ECBC, EWS यांच्यासाठी 500 रुपये, तसेच खुल्या प्रवर्गासाठी 600 रुपये. तसेच या पाठ्यक्रमासाठी येणारा अंदाजित खर्चाचा तपशील आहे. फायरमन या पदासाठी प्रशिक्षण शुल्क आहे 13,000, तसेच निवास खर्च, ट्रेनिंग, ॲम्युनिटी 2,000, जेवणाचा खर्च 300 रुपये आणि गणवेश व इतर साहित्याचे अंदाजे 15,000 रुपये. तसेच फायर ऑफिसरसाठी 36,000, परीक्षा शुल्क आहे 36,400, निवास खर्च 100 रुपये, जेवणाचा खर्च 300 रुपये आणि गणवेश साहित्यासाठी 15,000 रुपये. तसेच हा कोर्स केल्यानंतर महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, औद्योगिक आस्थापना असेल, विमानतळ, सार्वजनिक क्षेत्रातील संस्था, इतर अग्निशमन सेवांमध्ये करिअरच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच नोकरीची उपलब्धता संबंधित भरती प्रक्रियेवर अवलंबून असते. जर तुम्हाला अग्निशमन दलात करिअर करायचे असेल तर ही संधी नक्की विचारात घ्या. तयारी आजपासून सुरू करा. तसेच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि महाराष्ट्रात तसेच भारतातील सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी वर्दी महाराष्ट्राची जॉब अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच या भरतीसाठी जे महत्त्वाचे डॉक्युमेंट पाहिजे आहे ते 10वीचे मार्कशीट, 12वी पदवी, ITI डिप्लोमाचे मार्कशीट, जाती प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, रहिवासी दाखला, खेळाचे प्रमाणपत्र असल्यास, ड्रायव्हिंग लायसन्स उपलब्ध असल्यास, NCC प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास, नागरी संरक्षण दलाचे प्रमाणपत्र, होमगार्ड असल्यास, संरक्षण दलात कार्यरत असलेले सैनिकांसाठी माजी सैनिकांच्या पाल्याचे प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र पाहिजे आहे. तसेच याच्यासाठी जी निवड प्रक्रिया आहे या कोर्ससाठी, ही शारीरिक पात्रता पडताळणीत पडलेल्या गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे, जी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच फिजिकल गुणांच्या आधारावर याची मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहे.
तसेच जे उमेदवार शैक्षणिक कागदपत्रांच्या तपासणीमध्ये किंवा शारीरिक पात्रतेच्या पडताळणीमध्ये उंची असेल, छाती असेल, वैद्यकीय विभागामध्ये पात्र ठरणार नाही, ते या प्रक्रियेमधून बाद केले जातील. तसेच याची शारीरिक जी चाचणी आहे त्यासाठी उंची 165 ते 168 असल्यावर 5 गुण, एकूण छाती 81 सेंटीमीटर, सर्वसाधारण ते 86ला 10 गुण आहे. तसेच वाहन चालवण्याचा परवानगा असल्यास LMV 2 गुण, हेवी मोटर व्हेकल असल्यास 3 गुण आणि NCCचे प्रमाणपत्र असल्यास, सिव्हिल डिफेन्स कोर्स असल्यास 2 गुण, होमगार्ड प्रशिक्षण असल्यास 2 गुण. तसेच खेळांसाठी देखील आहे. आंतरशालेयसाठी 2 गुण, जिल्हास्तर 3 गुण, राज्यस्तरावर 4 गुण आणि राष्ट्रीय स्तरावर 5 गुण. तसेच एकूण 100 गुणांची बहुपर्यायी कम्प्युटर बेस ऑनलाईन एक्झाम होणार आहे. तसेच यासाठी 1.5 तास किंवा 2 तासाचा कालावधी देण्यात येणार आहे. यासाठी मुख्य 4 विषय आहे. मराठी असेल, इंग्रजी, सामान्य ज्ञान, विज्ञान विषयासह बौद्धिक क्षमता चाचणी आणि तसेच त्यामध्ये गणित देखील विचारले जाणार आहे. मेरिट लिस्ट जे लावण्यात येणार आहे ते शारीरिक चाचणी, तसेच कागदपत्रांची तपासणी आणि लेखी परीक्षा म्हणजे ऑनलाईन जे होणार आहे त्यानुसार लावण्यात येणार आहे. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतातील सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी वर्दी महाराष्ट्राची जॉब अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.